मागे या. पुढे नको जाऊ, पुढे नको जाऊ. बोल नका रे. TET प्रकरणामध्ये 27 जून 2026 रोजी आपल्याकडे 281/26 हा CR नंबरचा गुन्हा दाखल झाला होता. त्या दिवसापासून आज पाहतो आपल्याकडे 12 आरोपी अटक होते आणि काही आरोपींचा आपला शोध सुरू होता. आणि या संपूर्ण पेपर लीक प्रकरणामधील जो महत्त्वाचा आरोपी आणि प्रमुख आरोपी जो आहे बिजेंद्र कुमार गुप्ता, याला काल बिहारच्या समस्तीपूर येथून त्याला ताब्यात घेण्यात आलं. ताब्यात घेतल्यानंतर त्याला तिथनं हवाई अड्डा पोलीस स्टेशन पटना इथं त्याच्या अरेस्टची नोंद करून साधारण सकाळी 1 वाजता तिथं अटकची नोंद करून त्याला इथं आज आपल्या भिवंडीला आणण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यासोबत त्याचा साथीदार जो आहे इंद्रजित विजय कुमार सिंग, या आरोपीलासुद्धा आपण याच्यात अटक करतो आहे. आणि या दोघांनाही आता थोड्याच वेळात आम्ही कोर्टापुढे प्रोड्यूस करणार आहोत. या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं आता ही जी 2 मुख्य लोकं आम्हाला सापडली आहेत, याच्यामधनं आपल्याला समजेल की नेमकं पैशाचं देवाणघेवाणे कशा पद्धतीने करत होते आणि प्रत्येक व्यक्तीला किती पैसे याच्यामध्ये यांनी कमिट केले होते किंवा दिलेले होते, हे तपासामध्ये आता अधिक इथं पुढे येणार आहे. हे आम्ही तपासात आता इथं हा तपासाचा भाग आहे, याच्यामध्ये अधिक तपास केल्यानंतर पुढे येईल. परंतु याच्या आधीचे जे काही आरोपी होते ते पुण्यामध्ये काही येऊन गेलेले आहेत आणि पेपर इथं विकण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला आहे. असं वाटतं की अजून याच्यामध्ये काही आरोपी आहेत जे निष्पन्न झालेले आहेत आणि आम्ही ते त्यांनासुद्धा अटक करण्याचा आता आमचा प्रयत्न. 281/26 कोणगावचा जो TETचा पेपर लीक झाला होता, याच्याने पूर्ण महाराष्ट्रात जी आणि देशात जी खळबळ माजली होती, त्याच्यामध्ये आज याच्यापूर्वी जे 12 आरोपी अरेस्ट केल्यानंतर आज पोलिसांनी 2 नवीन आरोपी, जो विजेंद्र गुप्ता, सुमन गुप्ताचा जो नवरा आहे तो, आणि त्याचा मित्र इंद्रजित सिंग यांना मेहरबान न्यायालयापुढे आणलं होतं. त्यांच्याकडनं पोलिसांना अशी माहिती मिळालेली आहे का यांनी तो पेपर लीक करण्यामध्ये आरोपी नंबर 1, 3 आणि 11 म्हणजे धीरज, आकाश आणि राजीव शाह यांना मदत केलेली आहे. आणि यांच्या मदतीने यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन तो सदरचा पेपर लीक करण्याचं कट कारस्थान आखलेलं आहे. हा जो आरोपी आहे विजेंद्र गुप्ता, हा आत्तापर्यंत त्याचं अस्तित्व लपून फरार होता आणि त्याला पोलिसांनी त्यांच्या कसोशीच्या साहाय्याने त्यांना अरेस्ट करून आज मेहरबान न्यायालयात आणलेलं आहे आणि 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे.